सुरगाणा तालुक्यात सोमवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण तयार झाले होते। सायंकाळी 4 वाजेपासून जवळपास 1 ते 1.5 तास वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला। यामुळे आदिवासी भागातील शेतकरी राजाची चांगलीच दमछाक उडाली होती। यामुळे आंब्याचे 50% नुकसान झाले आहे। यामध्ये बाहे परिसरातील जवळपास 15 ते 20 घराचे पत्रे कौल उडून शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे। तालुक्यात सोमवारी सायंकाळी झालेल्या वादळी वाऱ्यासह 1 ते 1.5 तास पावसामुळे सर्कलपाडा येथील लक्ष्मण धनगरे, गुरठेबी येथील पंढरीनाथ वारडे, जाहुले येथील दत्तू कांबळी, तानाजी महाली तसेच विजय भोये, तुकाराम भोये व कृष्णा भोये यांच्या दुकानाचे पत्रे उडाले आहेत। एकूण 15 ते 20 घराचे पत्रे व कौल उडाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले। संबंधित कृषी सहाय्यक, ग्रामसेवक, तलाठ्यांनी तात्काळ पंचनामे करण्यास सुरुवात केली आहे। सुरगाणा तालुक्यात उन्हाळ्यात पाण्याची मोठी टंचाई असते, याचे गांभीर्य ओळखून अनेक शेतकऱ्यांनी केशर आंब्यांची लागवड केली आहे। यामुळे मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळते। मात्र अवकाळी पावसामुळे सुरगाणा तालुक्यातील आंब्यांचे जवळपास 30 ते 40% नुकसान झाल्याने आंबा उत्पादक आर्थिक संकटात सापडणार आहे। सोमवारी हा पाऊस सुरगाणा तालुक्यातील बाहे, वरंभे, जाहुले, हस्ते, ठाणगाव, वाघनकी, कळमणे, सांबरखल, आंबेपाळा, मनखेड, गुरठेंबी, गोपाळपूर, सकरपाळा, काष्टाबारी भागात पडला आहे। राज्य शासनाने तालुक्यातील जवळपास शेकडो आंबा उत्पादकाचे नुकसान झालेले आदिवासी बांधवांना दिलासा देण्यासाठी आंबा पिकाच्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करावे व नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी जयप्रकाश महाले, विठ्ठल महाले, केशव पालवी, हुशार देशमुख, देवीदास महाले या आंबा उत्पादकांनी केली आहे। लक्ष्मण बागुल, जनमत, लाईव्ह न्यूज, बोरगाव।